वेळ झालेला आहे, तरी मी फक्त तुमचे 15 ते 20 मिनिट घेणार आहे, कारण तुमच्यासारख्या नवीन विद्यार्थ्यांसाठी ते गरजेचं आहे. किती विद्यार्थ्यांनी आपला ग्रुप उघडल्यानंतर ती जी इंडक्शन कार्यक्रमाची जी काही सूचना त्यावर टाकलेली होती ती किती विद्यार्थ्यांनी पूर्णपणे वाचलेली आहे? बोर्डवरती करा. उर्वरित विद्यार्थ्यांनी ती सूचना पूर्णपणे वाचलेली नाही. त्या सूचनेमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की तुम्हाला या इंडक्शन कार्यक्रमामध्ये काय काय सांगण्यात येईल आणि कोणकोणत्या गोष्टींची ओळख करून देण्यात येईल. त्यामध्ये एक प्रमुख गोष्ट अशी होती की या महाविद्यालयामध्ये आपल्याला शिकवणारे जे काही शिक्षक आहेत यांचाही परिचय आपल्याला या कार्यक्रमामध्ये करून देण्यात येईल. माडी सरांनी वाणिज्य विभागाचे सादरीकरण करत असताना आपल्याला वाणिज्य विभागाचे जे प्राध्यापक आहेत त्यांचा परिचय करून दिला. मी पुन्हा एकदा सगळ्यांना तुम्हाला सांगतो की माझ्या डाव्या बाजूला प्राध्यापक डॉक्टर मोरे सर बसलेले आहेत, अर्थशास्त्र विभाग प्रमुख आहेत. माझ्या बाजूला डॉक्टर भोगे सर आहेत, इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आहेत. प्राध्यापक डॉक्टर इंगोले सर आहेत, राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत आणि गेल्या 33 वर्षापासून या महाविद्यालयामध्ये सेवा देत आहेत. त्याच्यानंतर नव्याने वाणिज्य विभागाची प्रमुखपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते प्राध्यापक डॉक्टर एस एन माळी सर. त्यानंतर एनसीसी आणि हिस्ट्री विभागाचे जे काही प्रमुख आहेत प्राध्यापक डॉक्टर राजपूत सर. समोर बसलेले आहेत प्राध्यापक आहेत. बाकी उर्वरित सगळे विद्यार्थी या ठिकाणी बाहेरच्या कॉलेजमधून आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा इंडक्शन प्रोग्राम अत्यंत गरजेचा आहे. कारण की जनता कॉलेज ओळख इथे बसलेल्या 3 जनता कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आहे, पण बाकीचे जे काही 3 विद्यार्थी आहेत ते 3 अशा उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र या महाविद्यालयाची ओळख होणं गरजेचं आहे. म्हणून या इंडक्शन प्रोग्रामचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. दीक्षारंभ असं या कार्यक्रमाला म्हणतात, आपण असं ऐकलेलं आहे. काय दीक्षा म्हणजे हा शब्द? दीक्षा या शब्दाचा जर तुम्ही मराठीमध्ये पाहिलं तर त्याचा अर्थ होतो पवित्र शिकवण. या पवित्र शिकवणीला सुरुवात तुमची आजपासून झालेली आहे, म्हणून हा दीक्षारंभ आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही डिग्री पूर्ण कराल म्हणजे BA किंवा BCom व्हाल त्यावेळेस काय होईल? दीक्षांत, म्हणजे दीक्षा त्या ठिकाणी तुमची इथली संपेल. दीक्षा कधी संपत नाही, ती चालूच राहणार. पण या महाविद्यालयाची दीक्षा तुमचं 3 वर्षाचा कोर्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर म्हणून तो असेल दीक्षांत समारंभ. या 3 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय इथून घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला इथून नेण्यासारखं काय आहे त्याचा परिचय वेळेनुसार तर तुम्हाला होणारच आहे. परंतु सुरुवातीला आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी का सांगणार आहोत की तुम्ही आमच्या या महाविद्यालयावर, आमच्या या सगळ्या शिक्षक मंडळीवर विश्वास टाकून या महाविद्यालयामध्ये जो प्रवेश घेतलेला आहे तुमच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याची जबाबदारी मात्र आमच्या सर्वांवर आहे आणि त्याची शाश्वती देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी उभे आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयाची एक स्वतंत्र वेबसाईट आहे. कारण म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सगळे बसलेले असताना तुमच्या सगळ्यांच्या समोर वही उघडी असेल, पेन उघडा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की या 1-1.5 तासामध्ये काहीतरी चांगलं आपल्याला सांगतील की काय, मग आपण ते लिहून घेतलं की घ्यायला पाहिजे असं काहीतरी कुठे काही दिसलं नाही मला. कुणाच्या पेनचं काही नोटबुक ओपन नाही आहे, पेनही उघडे नाही आहे. तुम्हाला असं वाटलं की हा फक्त काहीतरी असं चालू आहे भाषणबाजी जरी चालू असली तरी त्यातूनही खूप काही गोष्टी ऐकण्यासारख्या असतात. आणि वेळ झालेला आहे या सगळ्या गोष्टी आपण वारंवार म्हणत असतो, पण महाविद्यालयाची वेळ ही 11 ते 4 असते. म्हणजे जवळपास 5 तास तुम्ही महाविद्यालयामध्ये असतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की मी ज्या महाविद्यालयामध्ये आधी नोकरीला होतो तिथे एक चपराशीचा इंटरव्ह्यू होता आणि 6 लोक त्या इंटरव्ह्यूसाठी आले. चपराशी लोकांना काय प्रश्न विचारणार, त्यांचं काही जनरल नॉलेज टेस्ट करणार किंवा त्यांना बाकीच्या काही गोष्टी विचारणार. म्हणून त्यांना प्राचार्यांनी सांगितलं की 6 चे 6 व्यक्ती जा आणि तिकडे करून बसायचं, 2 तास हलायचंच नाही. आणि त्या 6 पैकी फक्त एकाचं सिलेक्शन झाल्यानंतर, कारण एकच व्यक्ती असा होता की त्याला जशी ऑर्डर दिली होती त्या ऑर्डरप्रमाणे त्याने 2 तास तो अजिबात तिथून हल्ला नाही. उर्वरित लोकांना प्राचार्यांनी घरी पाठवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय? ते म्हणाले की यांच्यामध्ये संयम जास्त आहे. कारण तुमच्यामध्ये संयम असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण 2 तास जो
व्यक्ती ज्याला जसं सांगितलं तसं त्या पद्धतीनं तिथे बसलेला होता आणि बाकीच्यांनी मात्र 5-6 मिनिटात सुरू करून टाकली. कुणी तंबाखू खायला जा, कुणी इकडे जा, कुणी चहा प्यायला जा, असं जेव्हा त्यांनी बघितलं त्यावेळेस ते सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्याच्यामुळे एक व्यक्ती मात्र त्या ठिकाणी 2 तास कायम बसून राहिला. म्हणजे संयम सुद्धा जर तुमच्यामध्ये असला तर त्याचं सुद्धा रिवॉर्ड आपल्याला मिळू शकते. म्हणून वेळ झालेली जरी असली तरी मात्र काही गोष्टी आपल्यासाठी या ठिकाणी आवश्यक आहे. आपल्या महाविद्यालयाची एक वेबसाईट आहे jkvmmalkapur.in. या वेबसाईटला तुम्ही अवश्य भेट द्यायची आणि रेग्युलर भेट द्यायची. भोगे सरांनी, माळी सरांनी जो काही सिलेबस आपल्यासमोर या ठिकाणी पीपीटीवर दाखवलेला आहे, हा सगळा सिलेबस आपण आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर सविस्तरपणे त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर असं वाटतं की गेल्या काही वर्षामध्ये या महाविद्यालयामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, तुम्ही सगळे अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर शॉपिंग करतात किंवा आणखी काही त्याच्यावर शॉपिंग करतात. किती करतात तुमच्या किती लोक शॉपिंग करतात अमेझॉनवर? बोर्डवरती करा. ओके, लाजू नका, काही हरकत नाही. ओके, तुम्ही करतात. तुम्ही एखादी वस्तू ज्यावेळेस खरेदी करतात त्यावेळेस त्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी काय करतात? तुम्हाला सुद्धा एखादा आर्टिकल त्याच्यावर कुठलं तरी आवडलं किंवा एखादी वस्तू आवडते तर ती खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काय करतात? काय डायरेक्ट आवडली लगेच घेऊन टाकतात? येस सर, प्राइस आणि क्वालिटी चेक करतो. एक बरोबर, प्राइस चेक करतात, क्वालिटी. आणखी काय करतात? आणखी काय करतात सांगा? जे खरेदी करतात ते सांगा. येस, त्याला काय म्हणतात? रिव्ह्यूज. त्याला काय म्हणतात? रिव्ह्यूज. व्हेरी गुड. आपण ती वस्तू खरेदी करताना त्याच्यामध्ये रिव्ह्यूज बघतो की किती लोकांनी घेतलेली आहे, किती लोकांनी याला पसंत केलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जनता कॉलेजची निवड केलेली आहे, बरोबर आहे? त्याचे रिव्ह्यूज माहिती आहे तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला याचे रिव्ह्यूज. नंबर 1 तिकडून बसलेले आहेत प्राध्यापक राजपूत सर. ते या महाविद्यालयाचेच विद्यार्थी आहेत आणि या महाविद्यालयामध्येच प्राध्यापक झालेले आहेत. नंबर 2 इथे बसलेले आहेत डॉक्टर जोशी सर. हेही या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि याच महाविद्यालयाचे प्राध्यापक झाले. नंबर 3 प्राध्यापक के.सी. इंगळे सर याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि इथेच प्राध्यापक झालेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर सरदार सर हे पण याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि इथेच प्राध्यापक झालेले आहेत. मला असं वाटते इंगळे मॅडम पण याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि इथेच प्राध्यापिका झालेले आहेत. मिळाले रिव्ह्यूज तुम्हाला? किती रिव्ह्यूज मिळाले? 5 रिव्ह्यूज मिळाले. म्हणजे थोडंफार जर तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आमच्या उज्ज्वल भविष्याची किरणं आम्हाला इथे दिसू लागलेली आहे. जर तुम्हाला प्राध्यापक व्हायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या 5 लोकांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन चालावं लागणार आहे. आणखी 1-2 व्यक्ती असे आहेत की ते या ठिकाणी शिकलेले आहेत आणि इथेच प्राध्यापक झालेले आहेत. त्यामुळे इथला जो रिव्ह्यू आहे हा जर इतका चांगला असेल तर तुम्ही जी निवड केलेली आहे ती निवड अर्थात अतिशय योग्य अशी निवड आहे. आणि म्हणून तुम्हाला या 3 वर्षामध्ये जो काही संस्कारांचा वसा या ठिकाणी मिळणार आहे तो घेऊन तुम्हाला पुढे चालायचं आहे. यामध्ये एक महाविद्यालयाचे YouTube चॅनल आहे जे प्राध्यापक के.सी. इंगळे सरांनी बनवलेलं आहे. आणि जर तुम्हाला अधिक रिव्ह्यूज पाहिजे असतील तर सर तुम्हाला त्या चॅनलचा ऍड्रेस सांगतील किंवा त्या चॅनलची लिंक सांगतील. तुम्ही त्या YouTube चॅनलवरती लिंक क्लिक करा. तुम्हाला गेल्या 2 वर्षामध्ये महाविद्यालयामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन या महाविद्यालयामध्ये केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या YouTube लिंकवर बघायला मिळतील. जर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल तर तुम्हाला लक्षात आलं, सकाळी मला एक व्यक्ती फिरत असताना भेटले आणि ते म्हणाले की सर तुम्ही कुठे असतात, तुमचं नाव काय? आणि लगेच ते मला दुसऱ्या क्षणाला म्हणाले की हा मैं पेपर में पढ़ता हूं. लगेच ते म्हणाले की मैं पेपर में पढ़तो. म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचं, उपक्रमांचं सविस्तर वर्णन हे वर्तमानपत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर सरदार सर हे वर्षभर आपल्या जेवढ्या बातम्या असतील तेवढ्या त्या वर्तमानपत्रामध्ये येत असतात आणि आपल्या महाविद्यालयाबद्दल सगळी माहिती वर्तमानपत्रामध्ये येत असते. मात्र तुम्ही सजग असले पाहिजे, तुम्ही डोळत असले पाहिजे, ते नेहमी वाचत असलं पाहिजे. यानंतर जर तुम्हाला
अगदी सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुम्ही या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला म्हणजे तुम्ही 3 इंग्रजीचे शब्द मी तुम्हाला सांगतो, कदाचित मी मागे सांगितलं ते रिपीटही होत असेल की एक अडॉप्ट असा शब्द आहे, दुसरा अडॅप्ट असा शब्द आहे आणि तिसरा आहे ॲडेप्ट. पहिल्या शब्दाचं स्पेलिंग आहे ADOPT, अडॉप्ट. अर्थ माहिती आहे कोणाला? सांगा काय अडॉप्टचा अर्थ? 2 अर्थ आहे अडॉप्टचे. एक अर्थ आहे स्वीकारणे आणि दुसरा आहे मूल दत्तक घेणे. त्याला सुद्धा अडॉप्ट असा अर्थ वापरतात, पण इथे आपण त्याचा अर्थ येतो आहे स्वीकारणे या अर्थात. तुम्ही हे कॉलेज अडॉप्ट केलेलं आहे, ओके, म्हणजे तुम्ही स्वीकारलेला आहे. त्याचा पुढचा जो टप्पा आहे तो आहे अडॅप्टचा, ADAPT. अडॅप्ट म्हणजे काय? आपल्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे. आता या महाविद्यालयातले जे काही कल्चर आहे, या महाविद्यालयात जे काही शिस्त आहे, या महाविद्यालयात जे काही नवीन वातावरण आहे, जे सगळे आता मी विचारल्यानंतर लक्षात सगळे बाहेरून आलेले आहेत, या वातावरणाशी तुम्हाला काय करायचं आहे? आता अडॅप्ट करायचं आहे, म्हणजे स्वतःला जुळून घ्यायचं आहे. चांदूर विश्व यांच्या स्कूलमध्ये मागच्या वर्षी गेलो होतो. अतिशय सुंदर शाळा ती आहे, अतिशय म्हणजे सगळ्या कॅम्पस खूप चांगला आहे आणि विद्यार्थी पण खूप शिस्तप्रिय आहे. इथे आल्यानंतर इथले सगळ्या वातावरणाशी तुम्हाला जुळून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे अडॅप्ट करायचं आहे. आणि 3ऱ्या वर्षी तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षा आहे? तुम्ही अडॅप्ट व्हायचा. अडॅप्ट म्हणजे काय? कुशल, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला निष्णात व्हायचा. मग निष्णात व्हायचं म्हणजे नेमकं काय? मागच्या वर्षी तुमच्या हातात आम्ही इंडक्शन प्रोग्राम घेतला आणि कालांतराने जसे जसे कार्यक्रम होत गेले तसे तसे आम्हाला साक्षी गंगतीरे नावाची इथे हिंगणाकाजी गाव आहे, त्या गावची विद्यार्थिनी मिळाली. कार्यक्रमाचं संचालन सुंदर पद्धतीने करते. आतापर्यंत महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जिथे जिथे काही वक्तृत्व स्पर्धा झालेल्या असतील त्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्ही तिला पाठवतो. ती स्वतः जाते, तयारी करते. काही ठिकाणी तिला पहिला नंबर, काही ठिकाणी दुसरा नंबर, काही ठिकाणी तिसरा नंबर मिळायचा. आणि हे केव्हा होते? जेव्हा तुम्ही आमच्या समोर येतात आणि आम्हाला सांगतात की सर आम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. त्यानंतर एक विद्यार्थिनी आहे, मला सांगते ऋतुजा खाडे नावाची, आता कुठेतरी तिचा लिखाणामध्ये पहिला नंबर आलेला आहे. खूप सुंदर लिहिते. पण हे केव्हा लक्षात आलं? ज्यावेळेस आम्ही निबंध स्पर्धा घेतली तो निबंध आम्ही प्रत्येक स्वतः वाचला आणि मग आमच्या लक्षात आलं की ऋतुजा खूप छान लिहिते. मग आम्ही तिला आणखी चालना देऊ लागलो. म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो, प्रामुख्याने जे विद्यार्थी सगळे बाहेर कॉलेजमधून आले की आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुमच्यामध्ये कुठले स्पार्क आहे, तुमच्यामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्हाला कुठे तसा एक फॉर्मही करणार आहे ना, तो फॉर्म आम्ही तुमच्याकडून भरून घेणार आहे की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. तर तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही आमच्या परीने तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आणखी कुशल कसं करता येईल त्याच्यासाठी जर एखादा बाहेरचा व्यक्ती हायर करायची जरी गरज पडली तरी आम्ही मागे पुढे करणार नाही. जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने खूप चांगला इंटरेस्ट असेल आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं करिअर करायची जर इच्छा असेल तर आपण तोही प्रयत्न करू. तर तुम्ही सांगा की सर आम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्या फॉर्ममध्ये तुम्ही आम्हाला भरून द्या, तुमच्या हॉबीज सांगा, मग आम्ही तुमच्या हॉबीजवर सुद्धा वर्क करतो. राजपूत सरांनी एक नोटीस टाकली होती, त्याच ग्रुपवरती तुम्ही वाचली की मला माहित नाही. त्या नोटीसमध्ये मेंटॉर असा शब्द टाकलेला होता. कुणी वाचली नोटीस? त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मेंटॉर टीचर. बीकॉम प्रथम वर्षाला आणि BA प्रथम वर्षाला मेंटॉर टीचर्स आपल्या महाविद्यालयाने नेमलेले आहेत. काय करतील? हे तुमचे मार्गदर्शक शिक्षक आहेत. तुमच्या सगळ्या अडचणी अगदी मी त्यांच्या समोर सांगते, तुमच्या खाजगी सुद्धा काही अडचणी जे आमच्या समोर विद्यार्थी सांगतात अशा खाजगी अडचणी सुद्धा जर असल्या तर तुम्ही तुमच्या मेंटॉर टीचरला सांगू शकता. मुलींना जर असं वाटत असेल की आम्ही पुरुषांना तिच्या आमच्या मॅडमला सांगू शकतात, मेंटॉर मॅडम सुद्धा आहेत, तुम्ही त्या मेंटॉर मॅडमला सुद्धा सांगू शकतात. काही तुमच्या अडचणी असतील तर आम्ही तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी इथे उपलब्ध आहोत. आणि तुम्ही फक्त जाणून घ्यायचं की तुमचे मेंटॉर टीचर कोण आहेत आणि मेंटॉर मॅडम कोण आहेत. त्यांच्याशी तुम्ही जर संपर्क साधला तर कदाचित मला असं वाटते की तुमच्या सगळ्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील. NEP बाबतीत सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. NEP म्हणजे काय? काय समजलं बरोबर तुम्हाला बरं NEP बद्दल? सांगा काय फुलफॉर्म सांगितलं सरांनी NEPचा? सांगा कुणी ऐकलं? 2 PPTs तुम्ही ऐकला. NEPचा फुलफॉर्म काय? N म्हणजे काय, E म्हणजे काय, P म्हणजे घाबरू नका, बोला.
याच्याकरता सांगतो की लिहून घ्यायचं, ही लिहून घ्यायची सवय असली पाहिजे. ठीक आहे. पहिल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं त्यांनी सांगितलं, म्हणजे काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ते बाजूला ठेवा. त्याला सोप्या शब्दात आपण काय म्हणू, आपला सिलेबस. म्हणजे सोप्या शब्दात काय, तो आपला सिलेबस आहे की तुमचा सिलेबस काय आहे, सिलेबस मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. सुरुवातीला काय होतं, पहिले 5 विषय होते, कुठले तरी 5 विषय यायचे 500 मार्कांचा. त्याच्या आधी अॅन्युअल पॅटर्न होता, म्हणजे वर्षाच्या शेवटीच परीक्षा व्हायची. नंतर गेले 8-9 वर्ष, 2017 पासून सेमिस्टर सुरू झालं. आता तुम्हाला तुझी 12वीला अॅन्युअल पॅटर्न होते, म्हणजे डायरेक्ट तुमची बोर्डाची परीक्षा झाली. आधी पण इथे पण सिनियर वर्गाला तसंच होतं, पण नंतर काय झालं, नंतर सेमिस्टर सिस्टम सुरू झाली. म्हणजे एक परीक्षा तुम्ही दिवाळीला होते आणि एक परीक्षा उन्हाळ्याला होते. दिवाळीपर्यंत तुम्ही सिलेबस शिकला, तो उन्हाळ्याच्या परीक्षेमध्ये विचारला जात नाही. सिलेबस थोडासा कमी पण झालेला आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणखी काय केलं की एक 5च विषय तुम्हाला शिकण्यापेक्षा आणखी तुम्हाला जास्त विषय द्यावे, पण बर्डन केलेलं नाही. तुम्ही म्हणाल पहिलं सोपं होतं, पहिले 5च होते, आता 13 झाले. तसं नाही. त्या 5 मधला कंटेंट कमी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये उर्वरित बाकीचे विषय त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि तेही विषय कसे टाकले त्यांनी सरांनी सांगितलं. म्हणजे तुम्हाला जर कोणी असं म्हटलं की इतके विषय कसे काय, तर तो इतके विषय म्हणजे तुमचा फायद्याचंच आहे, त्याच्यामध्ये तुमचं नुकसान नाही. म्हणजे जसं आपल्याला स्कीम मध्ये एखादी 2 वर 2 फ्री मिळते, 3 वर 3 फ्री मिळते, तसे आपल्याला 5 विषयावर आता 8 विषय फ्री मिळू लागलेले आहेत, असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे. कारण काय, पहिले फक्त 5च विषय शिकवले जात होते. म्हणजे एक आपल्याला कोर्स असा आहे की सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असाही कोर्स मला त्याच्यामध्येच आहे. तो विषय म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला कसे काय आले असं विचारण्यापेक्षा तुम्हाला पाणी आणू का, हा शब्द अधिक चांगला आहे का कसे काय आले असं म्हणायचं. हा शब्द आपण की तुम्हाला माहिती आहे, हा कशातला भाग आहे, हा सॉफ्ट स्किल मधला भाग. हे आधी कधी शिकवल्या जात नव्हतं. आता त्याही गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातील की तुम्ही समाजात वावरताना कसं बोलायचं, तो सॉफ्ट स्किलचा भाग आहे. म्हणजे कसं मिळते, तुम्हाला फ्री मिळते. 3 वर 3 फ्री, 5 वर 5 फ्री. तशा पद्धतीने आता तुम्हाला हे बाकीचे विषय मिळत आहेत. ऐकायला आपल्याला काय हरकत आहे किंवा शिकायला आपल्याला काय हरकत आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला नव्याने मिळणार आहेत, ज्या गोष्टी आतापर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेल्या नव्हत्या, पण आता ते केले. हा एक बदल आहे. दुसरा बदल असा होता की तुम्हाला आधी मार्क्स म्हणजे मार्कांची तुमची ओळख व्हायची. 98% मिळाले, 99% मिळाले. आता इथून मार्कांची ओळख नाही, इथून क्रेडिटची ओळख. म्हणजे तुम्हाला किती क्रेडिट, तुमचं मार्कशीट येणार आहे ते शेवटी क्रेडिट्स येणार आहे की तुम्ही किती क्रेडिट. 120 क्रेडिट माझ्या माहितीप्रमाणे वर्षाच्या शेवटी म्हणजे 3ऱ्या तुम्हाला डिग्री मिळवण्यासाठी लागतील. म्हणजे प्रत्येक वर्षी किती मिळवले पाहिजे, 3 वर्षाच्या डिग्रीमध्ये 120 टाकून प्रत्येक वर्षी किती मिळाले पाहिजे, 40 क्रेडिट तुम्हाला कमीत कमी मिळाले पाहिजे. याचा अर्थ तुम्ही 40च मिळवायचे असं नाही. ती संख्या कितीही होऊ शकते. आणि ती कशी वाढणार, ती वाढण्याची काही पद्धती अशा आहेत की तुम्हाला छोटे छोटे कोर्स तुमच्या स्वतःच्या पातळीवर सुद्धा करता येऊ शकतात महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात व्यतिरिक्त. इथे तर तुम्हाला बेसिक कोर्स मिळणार आहे, इथे तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. पण तुम्हाला जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं की नाही मला अव्वल यायचं, म्हणजे आम्हाला आणखी जास्त काहीतरी याच्यामध्ये जास्त क्रेडिट मिळवायचं, मग NPTEL असं एक प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन, स्वयं असा एक प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन. त्यावर तुम्ही जायचं, स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्यावर 4 आठवड्याचे 4 आठवडे, 8 आठवडे, 10 आठवडे, 16 आठवडे असे कोर्सेस आहेत. ते कोर्सेस तुम्ही करायचे इथे बसून नाही, अगदी घरी झोपल्या झोपल्या ते कोर्सेस तुम्ही करू शकतात. आणि त्याचं सर्टिफिकेट जर तुम्ही मिळवलं आणि ते जर महाविद्यालयाला आणून दिलं तर त्याचे क्रेडिट कुठे ऍड होतील, तुमच्या ABC म्हणजे अकॅडमिक बँक क्रेडिटमध्ये ऍड होतील. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आपसापसाची स्पर्धा असते. जसं आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आमच्यामध्ये खूप स्पर्धा असायची. आम्हाला कोणी त्याचा अभ्यास झाला का, आम्ही झालेला असताना सुद्धा का म्हणजे नाही आमचं काही अभ्यास झालेला नाही, रात्री आपल्या गावात लाईनच गेलेली होती, मला तर हे वाचलंच नाही. परीक्षेत मात्र जेव्हा आम्ही पेपर लिहायचो तेव्हा मात्र आम्हाला खूप चांगले मिळायचे. कारण काय, की स्पर्धा एक आमच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन आपण म्हणतो. आता तशी कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये असली पाहिजे की मला माझ्या मैत्रिणीपेक्षा जास्त क्रेडिट मिळवायचे किंवा मला माझ्या मित्रापेक्षा जास्त क्रेडिट मिळवायचे. आणि हे क्रेडिट मिळवण्यासाठी
तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर केसी इंगळे सर आहेत, माळी सर आहेत, यांना या सगळ्या कोर्सची सगळी माहिती उपलब्ध आहे. ते तुम्हाला सांगतील की तुम्ही कुठला कोर्स कुठून कसा कंप्लीट करायचा आणि हे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट किती मिळतील हे सुद्धा तुम्हाला ते सांगतील. महाविद्यालयामध्ये मोरे सरांनी सांगितले की आपल्याही महाविद्यालयात मागच्या वर्षी टॅली प्राईम नावाचा कोर्स आपण सर्टिफिकेट कोर्स 4 आठवड्यात 3 महिन्यात पूर्ण केला आणि त्याच्यामध्ये जवळपास 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांना फायदा सुद्धा झालेला आहे. या वर्षी सुद्धा आपण तो कोर्स कसा सुरू करण्याचा विचार करणार आहोत. पण मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम आपण केला त्याला क्रेडिट मिळाले नाही. कारण काय आहे की तो अभ्यासक्रम आपण विद्यापीठाकडून मंजूर करून घेतलेला नव्हता, पण मात्र त्याचा फायदा तुम्हाला नोकरी लागण्यासाठी होतो. जर तुम्हाला क्रेडिट मिळवायचे असतील तर तो अभ्यासक्रम आम्हाला विद्यापीठाकडून मंजूर करून घ्यायचा आहे आणि मंजूर करण्यासाठी एक मोठी अट अशी आहे की विद्यापीठ त्याचे 1650 रुपये विद्यापीठच फी मागते. मग 1650 रुपये विद्यापीठ ज्यावेळेस फी मागते त्यावेळेस आम्हाला तुमच्याकडून ते सगळी टोटल आम्ही ज्यावेळेस केली मला असं 2450 पर्यंत काही फी झाली. मग तुम्हाला जर 2450 रुपये देऊन जर तो कोर्स करायचा असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही तो करा. शिकवणारी फॅकल्टी आपल्याकडे आहे, पण मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यापीठातून 2 क्रेडिट तुम्हाला ऍड होतील. म्हणजे तुम्हाला जर 40 बेसिक +2 +2 +4 +8 हे तुम्हाला कितीपर्यंत न्यायचं आणि वर्षाच्या 3 वर्षानंतर 120 क्रेडिट घेऊन पास व्हायचं की 200 क्रेडिट घेऊन पास व्हायचं हे कोण ठरवणार? तुम्ही ठरवा. पण हे सगळं करण्यासाठी घरी बसून बनणार नाही. जे रे हरी पलंगावर होणारच नाही. तुम्हाला कुठे यावं लागेल? कॉलेजमध्ये यावं लागेल. म्हणजे मला अशी अपेक्षा होती की 170 ऍडमिशन आज झालेले आहेत तर किमान 100 तरी विद्यार्थी या अभिक्रम प्रक्रियेला उपस्थित राहतील. पण असो, अजूनही विद्यार्थ्यांची मानसिकता देणे हरी पलंगावरच आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, खरंच तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे, तुमची नवीन शिकण्याची आवड आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही आलात आणि तुमचं या इंडक्शन कार्यक्रमामुळे चांगलंच प्रबोधन होणार आहे आणि याचा फायदा सुद्धा तुम्हाला वर्षभर नक्कीच होणार आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जर बघितलं तर आपल्या महाविद्यालयामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटीज चालतात. त्या ऍक्टिव्हिटीजचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. वेगवेगळे व्याख्यानांचे कार्यक्रम चालतात. सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे आणि करिअर कट्टा, ते सर तुम्हाला सांगतील. करिअर कट्टा नावाचा एक उपक्रम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर बद्दल मार्गदर्शन आहे आणि 75 कोर्सेस त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. म्हणजे कशासाठी? क्रेडिट वाढवण्यासाठी. तर तुम्ही आजच ठरवायचं आहे की मला 3 वर्षानंतर किती क्रेडिट घेऊन या महाविद्यालयातून बाहेर पडायचं आहे. 40 की म्हणजे दरवर्षी 40 की आणखी 80 असे क्रेडिट तुम्ही मिळवायचे. त्याच्यासाठी बघा, बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. किती एंगेज राहावं लागेल तुम्हाला? म्हणजे 40 क्रेडिटचे जर 60 क्रेडिट करायचे होते तुम्हाला तर तुम्हाला खूप एंगेज राहावं लागणार आहे. तुम्हाला 6-6 आठवड्यांचे कोर्स करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये उत्तम असाल, तुम्ही कल्चरलमध्ये उत्तम असाल तर त्याचे पण तुम्हाला क्रेडिट मिळतात. फक्त अभ्यासक्रमांचेच क्रेडिट मिळतात असं नाही. तुम्ही जर स्टेट लेवलवर एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जर पहिले किंवा दुसरे आले त्याचं सुद्धा क्रेडिट तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड होत असते. असा हा सगळ्या क्रेडिटचा एक समुच्चय म्हणजे तुमचा तो रिझल्ट असेल. आणि जेवढ्या स्पर्धा, जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये होतात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. वेगवेगळ्या कमिटीज आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संदर्भाने कमिटीज आहे, विद्यार्थी तक्रार निवारण समिती आहे, ती सुद्धा आपल्या वेबसाईटवर आहे. तिथे बोर्ड सुद्धा त्यांचे लावलेले आहेत. तुम्हाला काही तक्रारी असतील तर महिला प्राध्यापकांचे किंवा पुरुष प्राध्यापकांचे तुम्ही जाऊन तुमच्या तक्रारी सुद्धा नोंदवू शकतात. तुमच्या काहीही अडचणी जर असतील तर तुम्ही तुमच्या पालकांच्या आधी एकदा आम्हाला सांगून बघा. आम्ही तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी इथे आहोत. तुम्ही कुठलीही अडचण घेऊन आमच्याजवळ या. तुम्हाला पुस्तकं हवी असतील, तुम्हाला फायनान्शियल जर एखादी मदत लागते, खरंच एखाद्या विद्यार्थ्यांना जर गरज असत असेल की आर्थिक मदत आम्हाला या ठिकाणी लागत असेल तर तीही देण्याचा आम्ही प्रयत्न करू. फक्त आमचा एक विश्वास आहे की तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही इतरांना सांगितलं पाहिजे की नाही, आम्ही एका चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे किंवा प्रवेश घेतलेला होता आणि या महाविद्यालयाने आम्हाला खूप काही दिलेलं. तुमच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही. तुम्ही आमच्याकडून भरपूर अपेक्षा करा, पण तुमच्याकडून आम्ही एकच अपेक्षा करतो की तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर मात्र हे लोकांना सांगा की आम्ही जो काही 3 वर्षामध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर जे काही कळलं ते खरंच आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
कोणीही परफेक्ट नसते, कोणीही परिपूर्ण नसते. आमच्यामध्ये सुद्धा काही उणिवा असतील. जर तुम्हाला काही उणिवा जर जाणवत असतील तर त्याही तुम्ही आम्हाला सिक्रेटली, जर फक्त जे आहे उभं राहू नका सांगा, सिक्रेटली जर तुम्ही येऊन सांगितलं तर किती त्याच्या गोष्टी आम्हाला हव्या तर त्याही आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत. आम्ही असं म्हणत नाही की आमचं सगळं बरोबर आहे किंवा आम्ही सगळं उत्तम आहोत. काही गोष्टी जर तुम्हाला अपेक्षित असतील तर त्याही तुम्ही सजेस्ट करा. माझं कॅबिन असेल किंवा हे सगळ्या प्राध्यापकांच्या कॅबिन असतील, या सगळ्या तुमच्यासाठी 24/7 या खुल्या आहेत. तुम्ही त्यांचं सहकार्य करा. मला खूप आनंद झाला की तुम्ही सगळे बाहेर विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. तुमचा नक्कीच विकास करण्याचा आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत. पण तुम्ही सुद्धा महाविद्यालयामध्ये जेवढे उपक्रम होतात त्या सगळ्या उपक्रमांना तुम्ही प्रतिसाद द्या. लाजू नका. हे 3 वर्ष पुन्हा येत नाहीत. हे आयुष्य पुन्हा जगता येणार नाही. हे वर्ष पुन्हा येणार नाही. म्हणून तुम्हाला जे काही या ठिकाणी चांगलं करता येत असेल ते सगळं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. अडचणी असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुमच्या संपूर्ण पुढच्या 3 वर्षाच्या आयुष्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. काही अडचणी असतील, आम्ही फक्त एकतर्फी बोललेलो आहोत. तुम्हाला काही अडचणी असतील आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भाने तुम्ही उभं राहून विचारू